नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला प्रसादाचा शिरा करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा, हा रवा 1 वाटी घेतलेला आहे, काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत आणि ही 1 केळी घेतलेली आहे। गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी तूप टाकते। हे बघा, तूप टाकलेला आहे। आता हा रवा टाकते। रवा चांगला भाजून घ्यायचा तुपामध्ये, चांगलासा लालसर, लो टू मीडियम वर। हे बघा, रव्याचा कलर चेंज झालेला आहे, हलकासा लालसर झालेला आहे। आता ह्याला अजून मी थोडंसं भाजून घेते। रवा बघा कसा तूप सोडायला लागलेला आहे। आता या सुकामेवा टाकते। सुकामेवा पण चांगला असा बघा तेलामध्ये फ्राय करून घेते, तुपामध्ये। हे बघा, चांगला असं रव्याबरोबर सुकामेवा परतून घ्यायचा। 1 पेला रवा घेतल्यावर 3 पेले मी दूध टाकते। दूध टाकल्यावर हे केसर मी दुधामध्ये भिजून घेतलेलं ते सुद्धा टाकते आणि ह्याला छान असं मिक्स करून घेते। झाकण ठेवून चांगलं असं शिजवून घेते। शिजत असतानाच केळी टाकते आणि ह्याला छान असं मिक्स करून घेते। हे बघा, रवा चांगला शिजलेला आहे, मऊ छान झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकते। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही साखर टाका आणि विलायची टाकते। मी 9-10 विलायची घेऊन चांगली अशी त्याची पावडर केलेली आहे आणि टाकलेली आहे बघा। आता साखर ह्याच्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घेते। साखरेला बघा कसं पाणी सुटलेलं आहे, अजूनच रवा नरम झालेला आहे। आता ह्याला चांगला असा मी परतून घेते। तयार झालेला आहे बघा प्रसादाचा शिरा, मस्त असा मऊ झालेला आहे बघा। सुगंध तर इतका छान सुटलेला आहे ना, मस्तच। आता मी एका डिश मध्ये काढून घेते बघा। किती छान झालेला आहे बघा। तयार आहे बघा प्रसादाचा शिरा। तर मी बनवलेला शिरा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।